ज्याला ह्यात काय थोडक्यात, तर ह्यात गाईचं तूप आणि गाईचं शेण हे जर घरात जळलं तर काय होतं, घरातला जो ऑक्सिजनचा pH लेवल जो असतो तो चांगला वाढतो. आणि ह्याच्या धुमीमुळे काय होतं, या अग्नीमुळे घरात एक ऊर्जा तयार होते आणि घरातले जे घातक जीवाणू आले असेल, आपण बॅक्टेरियाज म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण. यातलं सगळ्यात मेन म्हणजे मनशुद्धी होते, शरीरशुद्धी होते. मनशुद्धी झाली, शरीरशुद्धी झाली की तुमचं षड्रिपू हे हळूहळू आपोआप नष्ट व्हायला चालू होते. जे आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, माया जे म्हणतो ना आपण, मत्सर वगैरे, जे काय आपले षड्रिपू आहे हे, आणि हे आम्हाला गरजेचे आहेत. आमचं षड्रिपू आमच्यात नष्ट झाले तर आम्हाला संपूर्ण सृष्टीबद्दल सगळ्यांच्याबद्दल समान भावना निर्माण होणार. त्या मनामध्ये कुठले जात धर्मपंथ येणार नाही, कुठल्या प्राण्याला ठोकवण्याची भावना होणार नाही, कुठलेही वाईट कर्म करण्याची भावना येणार नाही. मनामध्ये आनंद उत्पन्न राहील, सात्विकता निर्माण राहील. आणि त्या माणसाला आपण बघितलं तर आपल्यालाही मस्त वाटतं. काही आपण आता भावना बघितलं तर आपल्याला एक मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की आपल्याला असंच बघत राहू. ही ऊर्जावान व्यक्तीने प्रभावशाली व्यक्तिमत्व ज्या म्हणतो, प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणतो, ते याच्यातून तयार होतो. सगळ्यात अंगावर तेज राहणार भरपूर, म्हातारपण लवकर येणार नाही, अजूनही चांगलं आहे, कारण याच्या ऑक्सिजन लेवल चांगले झाले तर स्किन वगैरे चांगली राहते. आणि दुसरं म्हणजे काय, एक घरात सगळ्यात म्हणजे शांत आणि नकारात्मक ऊर्जा जी घरातली निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण यानं नष्ट होऊन जाते. लक्षात आलं ना? तुम्ही म्हणाल हे आणि असलं काय चालू केलं महाराजांनी, हे काळी जादू वगैरे आणि असं काय का, तसलं इथं काही शुद्ध अध्यात्म इथं. त्यामुळं सर्वांनी घरात करावं. शंख करा. मला सकाळी एकाने कोणतरी प्रश्न विचारला, शंख घरात वाजवायचा नसतो, शंख केला की आयुष्यभर शंख होतो, असं काही नाही. हे परकीय धर्मी आणि हिंदू धर्माचं एक वाद्य बंद पडावं, ह्या भावनेपोटी अशा काही अफवा पसरवलेले आहेत. तेव्हा आपण त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं. आमच्या धर्माचं वाद्य आहे, ईश्वराच्या हातातलं वाद्य, आम्ही त्याला पवित्र म्हणू शकेल का? विष्णूच्या हातात ते वाद्य आहे, बरोबर, तर आम्ही त्याला पवित्र ठरवू, आम्हाला कोणी अधिकार दिला नाही ना. बासरी ही ईश्वराच्या हातात आहे, ती अपवित्र होईल का कधी? मनामध्ये एक श्रीकृष्णाचा भाव येतो, तसं हा शंख बघितलं तर विष्णूचा भाव येतो, श्रीकृष्णाचा भाव मनामध्ये येतो. शंख वाजवला की डोळ्यासमोर वाजवणारा श्रीकृष्ण आमच्या डोळ्यासमोर येतो. मग मला सांगायला निगेटिव्ह कसं म्हणायचं? मनामध्ये चांगलाच भाव येतो ना. का तुम्हाला राक्षसी वृत्ती आली का त्यावेळी वाजवताना? नाही. आणि ज्यावेळी तुम्ही नाद ऐकत असता शंखाचा, त्यावेळी मनामध्ये एक सात्विकतेचा भाव निर्माण होतो. शंखाचे फायदे खूप आहेत. शंखातलं पाणी दररोज पिलं तर 100% कॅल्शियम मिळतं तुम्हाला. कॅल्शियमची गोळी कुठली खायची गरज, 24 तास यात राहणारं पाणी दररोज प्यायचं. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात शंख असावा. दुसरं, चेहऱ्यावरती तेज भरपूर, दररोज मांसपेशी ताणतात चेहऱ्याच्या वाजल्यानंतर, टवटवीत माणूस राहतो काय तो. तिसरं, कधीही पोटाही तक्रार येणार नाही, दररोज 21-25 वेळा. दुसऱ्या दिवशी एकदम साफ होणार पोट, झाडून पोट साफ होतं. वाजून बघा दररोज संध्याकाळी 5 वाजल्या दरम्यान जेवायच्या अगोदर 20-25 वेळा शंख जोरात वाजत बसून वाजवला. मात्र लय पण पोटावर ताण द्यायचा, उतारवायला पण जास्त वाजवा. त्याचे मग पोटावर ताण द्यायचं तर लंग्सवर ताण द्यायचा, वरच्यावर वाजवायचा, खाली पोट भरून दाब द्यायचा नाही, त्यामुळे मारणे येणार, नुकसान पण आहे. लक्षात अति केली माती होते. त्यामुळं लय पोटावर ताणील असं काय करायचं. पिगुल वाजवणाऱ्या लोकांना हरण्याचा प्रॉब्लेम जास्त आहे खोकल्यामुळं, कारण कुतून बराच काळ उशीर वाजवायला, कुतून शंख वाजवायचा. तुम्हाला ताण द्यायचा लंग्सवर द्या, वरच्यावर, पोटावर ताणू द्यायचा नाही. जे नवीन कोणात शिकतायत, आपल्याला काही शिकत आहेत शंखाचा, तर शंखाचे फायदे खूप आहेत. घरात वाजवणं भरपूर ऊर्जा. आणि शंख वाजला ना तर 250 मीटरवरचे, चारही बाजूचे 250 मीटरवरचे जेवढे घातक जीवाणू त्याच्या आवाजाने सगळे मरून जातात, सगळे धुवून पडून जातात. लक्षात. आणि बघा तुम्ही, ज्यावेळी तुम्ही, काल मामा म्हणते आम्हाला व्हायब्रेशन जाणवलं, शंख वाजायला व्हायब्रेशन जाणवलं, आणि तुम्हाला येतात त्या व्हायब्रेशन जाणवतं. फक्त तुम्ही अंतर्मुखून ऐकून बघा, तुमच्या नाद ऐका, जो नाद आपल्याला जो माऊलीने ऐकवला तोच ऐकतो नाद येतो ऐकायला करा, त्या नादाचा भास करत होतो बघा आपल्याला. त्यामुळं शंखाबद्दल ज्या काही गैरसमज आहेत घरात आणायचं नाही. माझ्याकडे 5 होते, 3-4-5 होते, बारके बारके छोटे छोटे. मी असं मित्रांना म्हणण्यातच न वाजव, घरात पोच वाजव, आपल्या जाणार होऊ दे, कारण का जाऊ दे. त्यामुळे छोटे छोटे माळ 3-4 होते. मला मित्रांनी 2 भेट दिले होते. आता हा सुद्धा एक आणलेला, हा पण एक वेगळा आणलेला. त्यामुळं बरंच आहे. स्वामीजींनी मटावले महाराजांनी सुद्धा एक आपला भेट दिला स्वतःचा. तो जवळजवळ मला ते 100-150 वर्षापूर्वीचा आहे. तो घरात तसा पुजला आहे, त्याला हात लावतो. ते फक्त पूजेला, सणासुदीला फक्त वाजवायचा, दररोज वापरायला हा सगळा वापरा. का कोणतरी वाजवायला मागतं, नाही म्हणता येत नाही. आपली भावना सगळ्यांना शिकवण्याची आहे.
मग काहीतरी एखादं नॉनव्हेज खाऊन वाजवते किंवा असली काय आम्हाला माहित नाही आता काय खाऊन आला म्हणजे आम्हाला नाही त्यालाही माहित असते बाबा हे असं खाल्यावर तोंडाला लावायचं नसतं आम्हालाही माहित नसतं आणि आम्ही प्रत्येकाला विचारू शकत नाही त्यामुळे त्याची विडंबना होणे म्हणून एकच वाजवायला ठेवून एक देवाला पूजायला कायमचं आहे तुम्ही हा हे ठेवताना असा ठेवायचा ह्यात पाणी भरायचं पाणी भरले की उद्या सकाळी दुसऱ्या सकाळी पाणी घातलं देवावर शिंपडा किंवा ह्यानंच देवाला अभिषेक घालायचा लक्षात आलं ताजं पाणी भरून अभिषेक घालून राहणार शेवटला पाणी भरून ठेवत ते पाणी दुसऱ्या सकाळी घरात शिंपडा पाणी प्यायला वापरायला चालू करा एक सगळ्यात उत्तम प्यायचं शंखभस्म नावाचा एक चूर्ण मिळतो आता मार्केटला विकायला आयुर्वेदिक दुकानात हे खावा म्हणतात त्याला काय नसतं शंख शिंपल्या समुद्रीचा चुरा केलेला असतो आणि हे बनवता येत नाही एक हाड आहे अस्थी आहे जसं गोगलगाय आहे ना आपली तशी समुद्रातली मोठी गोगलगाय आहे तशी समुद्रातली मोठी गोगलगाय आहे आणि मग ही प्राणी हातनं गेल्यानंतर हे असं लाटेनं बाहेर आलेले असतात किंवा मासेमाऱ्यांना गावलेले असतात त्यांना मग जरा फिनिशिंग करून जरा चकाकी आणून ते विक्रीसाठी बनवता येत नाही लोकांना समज असेल की हा बनवता येतो का नाही हा बनवता येत नाही आणि बनवला तर त्याला असं पायाचा वाजवता नाही त्याचा जो नाद आहे तो नाद तुम्हाला येणार नाही लक्षात द्या तर हा शंखाचा याचा भस्म केला तो आणि ते तुम्हाला चूर्ण आयुर्वेदामध्ये सांगितलं की हे तुम्ही शंख भस्म खावा दररोज पाण्यातनं म्हणजे तुमचं कॅल्शियम वाढेल हाडांची झीज लवकर भरून येईल तर याचे फायदे खूप आहेत लक्षात त्यामुळे हे आमचंच आहे फक्त आम्हाला हे माहीत नाही सांगणारं कोण भेटलं नाही आम्हाला त्यामुळे असं वाटतं असं का डोक्यात धरू नका